पुणे इथल्या नवले पुलाजवळ झालेल्या अपघात प्रकरणी गौतमी पाटीलच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। पुणे पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक विशेष पोलीस पथक आणि अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे। पुणे पोलिसांकडून गौतमीला चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आली आहे। हा अपघात झाल्यानंतर गौतमी पाटीलची कार ही टोईंग व्हॅन आणून घटनास्थळावरून नेण्यात आली आहे। ही टोईंग व्हॅन कोणी आणली याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे। त्यासाठी परिसरातील सगळे सीसीटीव्ही हे देखील तपासले जात आहेत। तर कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील तातडीने कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तुमच्या मतदारसंघातला एक नामचीन गुंड भर दिवसा पोलिसांच्या डोळ्यात धूळ फेकून परदेशात पळून जातो, पण त्याच्या अटकेसाठी आपण कधी पोलिसांना फोन केल्याचं दिसलं नाही। पण अपघातग्रस्त गाडीमध्ये गौतमी नसताना तिला उचलण्यासाठी पोलिसांवरती दबाव आणणं हे आपल्यासारख्या नेत्याला शोभणारं नाही, अशी टीकाही रोहित पवारांनी चंद्रकांत पाटलांवरती केली आहे। त्यावरती मला रोहित पवारांचं शिकवण्याची वेळ आलेली नाही, आम्हाला प्रत्येक वेळेस ढोल वाजवण्याची सवय नाही, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलंय। रोहित पवारला काय कालनंद आहे, लय नेता व्हायला लागला, जरा तरी स्वतःची पद सांभाळून रागेल बाबा। काय म्हणाला, मला रोहित पवारने शिकवण्याची वेळ आलेली नाही। निलेश धायवळ विषयामध्ये मी काय केलं हे काय जाहीरपणे सांगू काय? आपोआप लुकआउटची ऑर्डर निघाली काय? यांना प्रत्येक वेळेला ढोल वाजवण्याची सवय, आम्हाला नाही सवय।